मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना वंदन करतो आणि काल ज्या फोटो ज्या व्हायरल झाला त्या फोटोशी माझा काही संबंध नसून राजकीय दोषपोटी हा फोटो व्हायरल करण्यात आलेला आहे. हा फोटो 2019चा फोटो असून तो मुलगा माझ्याकडे जे माझं काम करणारा माझा माणूस आहे शुभम जायस्वाल त्याच्या घराच्या बाजूला राहतो आणि मला मी त्यावेळेस गटनेता झालो होतो. गटनेता झाल्यामुळे मला शुभम माझ्या स्वागतला आला आणि त्यावेळेस त्या मुलगा त्याच्यासोबत आला असन. मी नाही म्हणत नाही, पण त्याचा माझा काही संबंधच नाही. तेव्हापासून त्या मुलाला मी कधी भेटलो नाही, काही नाही. आणि दुसरं विशेष राहिलं की ज्या दिवशी घटना झाली धुळवंडीच्या दिवशी आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी माननीय कलेक्टर साहेबाला आणि एसपी साहेबाला निवेदन दिलं की जो पण आरोपी असून त्याला शासन झालं पाहिजे. त्यानंतर त्याला अटक झाली. आणि विशेष म्हणजे मला आमचे नेते माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी जे सभागृहात प्रश्न उचलला की तिथल्या काँग्रेसच्या काही पुढाऱ्यांचा हात आहे, खरोखरच याची चौकशी झाली पाहिजे. त्याचा मोबाईल पुरा हे चेक केला पाहिजे की त्यात 2-4 दिवस पहिले काय शिजलं आणि त्याच्यामध्ये कोणी त्याला करण्यासाठी वृत्त केलं हे पण तपासलं पाहिजे. आज या शहरामध्ये मी सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी मी छावा संघटनेत जिल्हा अध्यक्ष असताना सामाजिक संघटनेत काम करत असताना त्यावेळेस आम्ही संभाजी महाराज यांच्या संभाजी महाराज पुतळा उभा राहण्यासाठी आम्ही कितीतरी आंदोलन केली आणि समाजाच्या अन्यायासाठी आम्ही जे लढलो त्यासाठी आमचे जे समाजाचे कार्यकर्ते आमचे देशमुख साहेब आहे, पडुलजी आहे, आमच्यावर कितीतरी गुन्हे दाखल झालेले आणि आज पण ते गुन्हे चालू आहे. 307 सारखे 395 सारखे गंभीर गुन्हे आमच्यावर आहे. आणि आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी मला आता महापौरचा उमेदवार डिक्लेअर केल्यामुळं ह्या काही लोक राजकीय दोषपोटी त्यांचे जळण असते त्या हिशोबाने ते माझ्यावर आरोप करत आहे. यात काही तथ्य नाहीये.